चला आता आपण पोहोचलोय महाबलीपुरमला, आंघोळ वगैरे आवरल्या आणि आता मंदिरात जाऊया दर्शन घ्यायला. बाकी सगळं आपल्याला 7 पॉईंट बघायचं, आजच्या दिवसात कव्हर करायचं 7 पॉईंट कव्हर करून आपल्याला चिदंबरमला राहायला जायचं. त्यामुळे जाऊया थोडं फास्टमध्ये चलो. सकाळ सकाळी आवरून निघाले आता महाबलीपुरमच्या मंदिराकडे, जे की सकाळी 6 वाजता चालू होते. आम्ही पळापळीत सगळं आवरलंय. सगळे कॅमेऱ्यांचे सगळे चार्जिंगला लावल्यामुळे रेकॉर्डिंग काही करायला मिळालं नाही. आत्ता जस्टच गाडीवरून बाहेर पडलोय आणि कॅमेरा माउंट केला. पुढं हेल्मेट घातलेलं नाही कारण लोकललाच फिरायचं. सकाळचे 7:30 वाजले ती. आता इथं सूर्योदय होता 6:22 पण विषय असा झाला की आभाळ आलंय पाऊस जिल्हामध्ये बरं, त्यामुळं सूर्योदय काय बघायला मिळाला नाही. आज जवळजवळ 7 ते 8 पॉईंट आहेत, ते संपवायचं आपल्याला करून. कारण ती संपल्यानंतर परत आणि 170 किलोमीटरची लाईट आहे चिदंबरमकडं ना आपल्याला जायचं आहे डावीकडे. इथं पार्किंग असणार आहे कुठेतरी. कोण शिट्टी वाजवते इकडं? चला पार्किंग इकडं. या 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 लेफ्ट साईडला पार्किंग लावा आणि माझं मत आहे लागलंच उलटी फिरवून लावा, डोक्याला ताप नको तर. आत्ता जस्ट पोचले महाबलीपुरम मंदिराजवळ आणि मस्तपैकी इकडं सूर्योदय झालेला आहे. सूर्योदय तसा सकाळी 1 तास अगोदर झालेला आहे, पण आभाळ असल्यामुळं सगळं व्हाईट असल्यामुळं काहीच रेकॉर्ड करता आलं नाही. म्हणजे सूर्याचं काही रेकॉर्ड करता आलं नाही. आता निघालोय आत मंदिरात. तर मंदिराचा मिनिएचर तयार करून ठेवलेला आहे स्टीलमध्ये, बघू शकता तुम्ही. सगळं झालं पण तिकीट घ्यायचं राहिलं. नानांचे तिकडे तिकीट घेऊन यायला लागले बघा. या बघा, हे आमची 2 माणसं हार्डमध्ये तिकीट घेऊन यायला लागलेली. चाल देखो चाल देखो. तर आतमध्ये कॅमेरा, ड्रोन, कुठल्याही प्रकारचा DSLR चालत नाही. तुम्ही मोबाईलवर रेकॉर्डिंग करू शकता. सिक्युरिटी संघ आता जस्ट बोलणं झालं आहे आणि सिक्युरिटी सेक्शनला आपला ड्रोन कॅमेरा सगळं जमा करून आपण आतमध्ये निघाली. तिकीट चेकिंग चालू आहे इकडं, स्टॅम्प मारायचा वगैरे सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिक आहेत. त्यामुळे आता आतनं फिरून थँक्यू. सातशे ते 728 काळातलं तयार झालेलं आहे मंदिर. वर्ल्ड हेरिटेज साईडमध्येही ॲड झालेलं आहे, युनेस्कोच्या लिस्टमध्ये ॲड झालेलं आहे. आणि आता विचार करू शकता, जवळपास 1500 वर्ष झालं आजपर्यंत आहे असं मंदिर आहे. बंगालच्या उपसागराला लागून असणारे ऐतिहासिक वारसा लाभणारे तटमंदिर म्हणजेच शोर टेम्पल. या मंदिराचे पौराणिक नाव म्हटलं तर जलाशया मंदिर असे होते. या मंदिराची 1984 रोजी युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये नोंद झाली आहे. सध्याच्या स्थितीला मंदिराचा परिसर पूर्णपणे सुरक्षित व सुशोभीकरण केलेले आहे. कित्येक वर्षे समुद्राच्या पाण्याखाली असणारे हे मंदिर 16व्या शतकात समजले की ते एक मंदिर आहे व 2004च्या सुनामी नंतर हे मंदिर पूर्णपणे बाहेर आले व आज आपल्याला ऐतिहासिक असे हे मंदिर बघायला मिळते. मंदिर आवारात प्रवेश करताच पहिल्यांदा नजर पडते ती म्हणजे प्रखरावरती. प्रखर म्हणजे एक अशी भिंत ज्यावरती भरपूर संख्येने नंदी विराजमान आहेत. हे मंदिर 7व्या ते 8व्या शतकात घडवले असून द्राविडियन पद्धतीने तयार केले आहे व मंदिर तयार करण्यासाठी ग्रॅनाइट दगडाचा वापर केला असून मंदिराचे शिखर व मंदिरामधील शिवलिंग हे बेसॉल्ट खडकापासून तयार केले आहे. शोर मंदिर हे भगवान विष्णूंना व भगवान महादेवांना समर्पित केले असून मंदिराच्या पश्चिम गाभाऱ्यात आपल्याला एक दुर्मिळ व सुंदर अशी प्रतिमा बघण्यास मिळते, ज्यामध्ये श्री महादेव व त्यांच्यासोबत माँ पार्वती आहेत व या दोघांच्या मध्ये लहान बाळ स्वरूपात श्री कार्तिकेय भगवान आपल्याला बघायला मिळतात. महादेवांच्या उजव्या हाताला भगवान ब्रह्मदेव आहेत व डाव्या हाताला भगवान विष्णू आहेत. मंदिरामध्ये भगवान विष्णूंची निद्रा अवस्थेतील मूर्ती आहे व पूर्व बाजूस मोठे असे शिवलिंग आहे, ज्यावरती सूर्योदयाच्या वेळची सूर्यकिरणे सुंदर अशा प्रतीने पडतात. सध्याच्या स्थितीला मंदिरामध्ये कोणतीही पूजा अर्चा होत नाही, कारण येथील शिवलिंग हे सध्याच्या स्थितीला खंडित स्वरूपात आहेत. पूर्वीच्या काळात येथे मोठ्या प्रमाणात व्यापार होत होते
व त्यावेळी या ठिकाणाला 7 पगोडा म्हणून ओळखले जात होते. 7 पगोडा म्हणजेच एकाच ठिकाणी 7 मंदिरे असणारे ठिकाण. पण सध्याच्या स्थितीला बघितले तर इथे आपल्याला शोर मंदिर म्हणजेच तट मंदिर हे एकमेव मंदिर बघायला मिळते. हे अजूनही रहस्य आहे की येथील बाकीची 6 मंदिरे आहेत कुठे. मंदिर बघून झालेलं आहे पूर्ण. ऐतिहासिक असं मंदिर आहे. तुम्हाला त्याची माहिती मिळाली असेलच. व्हॉइस ओव्हर करायची वेळ आली कारण इथं सगळी गोष्टी सगळ्या माहिती उपलब्ध नाही. इथं कुठं बोर्ड लिहिलेलं नाही. त्यामुळं म्हणलं व्हॉइस ओव्हरच करावा. तर मंदिर सगळं बघून झालेलं आहे. आता इथून पुढचं आणि 4-5 पॉईंट आहेत ते आणि तुम्हाला बघायला मिळतील. आता इथनं बाहेर पडायचं आहे. आता मंदिर तर फिरून झालंय तर आल्या पहिल्यांदा शरीर हायड्रेशन ठेवलं पाहिजे. थकवा जाणवला नाही पाहिजे. नाश्ता अजून करायचा आहे. आपल्याला 50-100 मागे दिले तिने. सकाळ सकाळी आता बाकी सकाळी फक्त डिंक लाडू खाऊन आपण बाहेर पडलो होतो. त्यामुळं मला नाही दिला. तो खाला नाही. स्टॉप बॉक्स मध्ये होता. अरे पण मी बाथरूम तर आता नारळ पाणी पिऊन बाहेर पडायचं आहे. इथला स्पॉट पूर्णपणे बघून झालेला आहे. तर इथनं जायचं आहे थेट पंचरथ म्हणून खाली स्पॉट आहे. तिकडे जायचं आहे आता आपण. नारळ पिऊया. नारळ पाणी पिऊया आणि थेट तिकडून निघूया. वाटलं दिसले हे शोर टेम्पल बघून आलोय आणि आता यू आर हिअर 5 रथला आता इथं बघणार. आता विजिट करूया आतमध्ये. 5 रथाच्या ठिकाणी आलोय आपण. तिकीट काढली तर इकडं सगळीकडे चालत्या अशी म्हणतात आणि आम्ही काढलेली तिकीट आता गाडीवर येता पडल्या. आता अमोल उडकायला गेलाय. तुझ्या हातात पडले ना. त्याच्यामुळे तो एकटा गेलाय. पंचरथ या वास्तूची रचना सुमारे 630च्या काळात राजा नरसिम्हा मम्मलम एक यांच्या काळात झाली आहे. पंचरथ परिसरात आपल्याला 5 रथ बघायला मिळतात जे की त्यांना पांडवांच्या नावाने संबोधले जाते. या पंचरथाची सगळ्यात आकर्षक गोष्ट म्हणजे हे जे 5 रथ आहेत हे एकाच पर्वत टेकडीतून कोरलेले आहेत. यात कुठल्याही रथामध्ये बाहेरून आणलेला दगड बसवलेला नाही. त्यातील पहिला सर्वात लहान असणारा द्रौपदी रथ जो की माँ पार्वती समर्पित आहे. त्या रथासमोर आपल्याला त्यांचे वाहन सिंहाची मूर्ती बघण्यास मिळते. पहिल्या रथाच्याच बाजूला दुसरा रथ उभा आहे तो म्हणजे अर्जुन रथ. हा रथ श्री महादेवांना समर्पित आहे. सध्या आतमध्ये कोणतीही मूर्ती नाही पण बाजूला आपल्याला नंदी पाहायला मिळतील. त्याच्या समोरच आपल्याला तिसरा रथ बघायला मिळतो जो की नकुल सहदेव या नावाने आहे. हा रथ इंद्रदेवास समर्पित आहे म्हणून रथाच्या बाजूला आपल्याला ऐरावत म्हणजेच हत्तीची प्रतिमा बघायला मिळते. नकुल सहदेव हा रथ खास करून मेडिटेशनसाठी वापरला जात होता. या रथाच्या आतमध्ये गाभाऱ्यात बसून ओम असा उच्चार करताच ओम या ध्वनीची लहर 360 डिग्री फिरून डोक्यातून आतमध्ये शरीरात उतरते असा भास होतो जे की एक आश्चर्यच आहे. चौथा रथ आहे भीमरथ जो की आयताकृती सर्वात मोठा रथ आहे आणि अजूनही हा भीमरथ अपूर्ण आहे असे सांगितले जाते कारण या रथामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती कोरायची होती जी की ती कोरलेली नाही. पंचरथांमध्ये सर्वात उंच असणारा रथ म्हणजे धर्मराजा रथ. या रथावरती कोरीव नक्षींची कामे बघण्यास मिळतात व रथाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवाची मूर्ती पाहायला मिळते व त्याच्या दुसऱ्या कोपऱ्यावरती श्री महादेवांची मूर्ती बघण्यास मिळते. रथाच्या मागच्या बाजूला अर्धनारी नरेश्वर म्हणजेच अर्धे महादेव व अर्धी पार्वती असे दोघांचे एकत्रित स्वरूप बघण्यास मिळते व त्याच्या दुसऱ्या कोपऱ्यातच भगवान विष्णूंची मूर्ती आहे. रथाच्या डाव्या बाजूस श्री कार्तिकेय यांची प्रतिमा व दुसऱ्या कोपऱ्यात ज्यांनी हे संपूर्ण रथाचे काम केले याची डिझाईन तयार केली असे हे राजा नरसिम्हा मम्मलेश्वरम यांची प्रतिमा बघण्यास मिळते. या पंचरथाची युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये नोंद आहे.